मॉर्निंग एव्हरीबडी. फॉर्म भाग 2 मधील सर्व विद्यार्थ्यांचं आजच्या लेक्चरला सहर्ष स्वागत आहे. गेल्या वेळी आपण नॉर्मल डिस्ट्रीब्युशनचा भाग पाहिलेला होता. नॉर्मल डिस्ट्रीब्युशन हे कंटिन्युअस डिस्ट्रीब्युशन आहे. त्यामध्ये त्याचं प्रॉपर्टी डेन्सिटी फंक्शन एफ एक्स बरोबर 1 सिग्मा इंटू रूट 2 पाय रेस टू मायनस हाफ एक्स मायनस सिग्मा ब्रॅकेट स्क्वेअर हे आपण पाहिलेलं आहे. म्यू आणि सिग्मा स्क्वेअर हे त्याचे पॅरामीटर्स आहेत. पाय आणि ई त्याचे कॉन्स्टंट्स आहेत. ते आपण पाहिलेलं आहे. काही इलिस्ट्रेटिव्ह एक्झाम्पल जे आहेत ते आपण नॉर्मल डिस्ट्रीब्युशनचे पाहिलेले आहेत. उदाहरणार्थ फंक्शन दिलं असेल त्याचे पॅरामीटर काढा, किंवा फंक्शन दिलं असेल त्याचं मीन काढा, किंवा कॉन्स्टंट काढा, स्टँडर्ड डेविएशन काढा, अशा पद्धतीचे एक्झाम्पल आपण पाहिलेले. त्यानंतर प्रॉपर्टीज ऑफ नॉर्मल डिस्ट्रीब्युशन आपण पाहिलेला आहोत. नॉर्मल कर्व जो आहे तो बेल सेप असतो. मीन मोड मीडियम हे सिमेट्रिक असतात, एकसारखे असतात आणि इतके असतात. मीन पासून क्वार्टाईल्स हे 2/3 सिग्मा इतक्या डिस्टन्सने ते असतात. त्यामुळे क्वार्टाईल डेव्हिएशन आणि मीन डेव्हिएशन हे आपण पाहिलेलं आहे. पॅरिटी प्रॉपर्टी एक्स नॉर्मल असेल, वाय नॉर्मल असेल, एक्स प्लस वाय सुद्धा नॉर्मल हे आपण पाहिलेलं आहे. एरिया प्रॉपर्टी आपण पाहिलेलं आहे. त्यानंतर कॅरेक्टरिस्टिक्स किंवा प्रॉपर्टीज ऑफ नॉर्मल प्रॉपर्टी कर्व हे आपण पाहिलेलं आहे. स्टँडर्ड नॉर्मल डिस्ट्रीब्युशन जे आहे ते आपण पाहिलेलं आहे. झेड बरोबर एक्स मायनस म्यू बाय सिग्मा जर असं ट्रान्सफॉर्मेशन घेतलं तर त्याला आपण स्टँडर्ड नॉर्मल व्हेरिएट म्हणतो. त्याचं पीडीएफ जे आहे 1/√2 पाय रेस टू मायनस हाफ झेड स्क्वेअर. त्यानंतर प्रॉपर्टीज ऑफ स्टँडर्ड नॉर्मल डिस्ट्रीब्युशन हे पाहिलेलं आहे. आणि मग अजूनही काही इलिस्ट्रेटिव्ह एक्झाम्पल्स जे आहेत ते आपण पाहिलेले आहेत. वेगवेगळ्या प्रोबॅबिलिटीज काढण्याचं आपण शिकलेलं आहे. प्रत्येक प्रॉपर्टी काढत असताना त्याचं छोटीशी फिगर कशी काढायची, त्याच्यावरनं एरिया कसा काढायचा हे आपण पाहिलेलं आहे. ओके, असे अनेक एक्झाम्पल्स आपण पाहिलेले आहेत. सर्व एक्झाम्पल्सचा आपण जरूर सराव करा. ओके, त्यानंतर शेवटी आपण हा टॉपिक समजला का नाही समजण्यासाठी काही मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स जे आहेत ते आपण पाहिलेले होते. त्याची उत्तरही आपण डिस्कस त्यावेळेला केलेली होती. ओके, आज आपण पुढचा युनिट नंबर 2 टाइम सिरीज अनालिसिस आपण सुरुवात करूया. या टॉपिक शिकल्यानंतर विद्यार्थ्यांना काय समजणं अपेक्षित आहे, ऑब्जेक्टिव्ह जे आहे ते आपण सुरुवातीला पाहूया. विद्यार्थ्यांना मिनिंग अँड युटिलिटी ऑफ टाइम सिरीज हे समजलं पाहिजे. कंपोनंट्स ऑफ टाइम सिरीज हे समजलं पाहिजे. मेथड्स ऑफ मेजरिंग टाइम हे समजलं पाहिजे. मेजरमेंट ऑफ सीजनल व्हेरिएशन्स हे आपल्याला समजलं पाहिजे हे या ठिकाणी. आता टाइम सिरीजची व्याख्या बघा. टाइम सिरीज इज अन अरेंजमेंट ऑफ स्टॅटिस्टिकल डाटा इन अकॉर्डन्स विथ इट्स टाइम ऑफ ऑकरन्स. टाइम सिरीज डाटा म्हणजे काय? असा डाटा की जो आपण वेळेनुरूप किंवा जसा इव्हेंट घडतात तशा पद्धतीने त्याची नोंदी जर ठेवला तर अशा प्रकारचा डाटा आपण टाइम सिरीज डाटा असा म्हणतो, हे आपण पाहिलेलं आहे. त्यानंतर खाली पहा. टाइम सिरीज रिफ्लेक्ट्स द डायनामिक पेस ऑफ मोमेंट्स ऑफ phenomenon over a period of time. We observe many series in the field of economics, business, and commerce. For example, the series related to price, production, and consumption of various commodities, agricultural and industrial production, national income, and foreign exchange reserves, investment, sales and profits of business houses, bank deposits and bank clearings, prices and dividends of a sales in a stock exchange market, etc. are all time series spread over a long period of time. सर्व जे आहे ते टाइम सिरीज डाटाचे उदाहरण आहे. In population dynamics, we observe many series. To monitor blood pressure, blood sugar, etc., we can use time series. Rainfall, humidity records give rise many time series. Traffic flow, electricity consumption, water consumption are also examples of time series. ही सुद्धा टाइम सिरीजची उदाहरणं आहेत. Accordingly, time series have an important and significant place in business and economics. औद्योगिक आणि आर्थिक क्षेत्रामध्ये टाइम सिरीज डाटाला अनन्य साधारण असं महत्व आहे.
Basically, most of the statistical techniques for the analysis of time series data are being developed by economists. Statistical टाइम सिरीज मधला डाटा आहे स्टॅटिस्टिकली अनालाइज करण्याच्या ज्या विविध पद्धती आहेत बहुतांशी इकॉनॉमिस्ट म्हणजे अर्थशास्त्रज्ञांनी त्याचा शोध लावला. However, these techniques can be applied for the study of behavior of an phenomena collected chronologically over a period of time in any discipline relating to natural and social sciences, though not directly related to economics or physics. फक्त आर्थिक आणि औद्योगिक क्षेत्राशी निगडीत टाइम सिरीज डाटा आहे तेवढाच आपण अनालिसिस करतो असं नाही. अन्य काही अनेक क्षेत्रामध्ये सुद्धा अशा प्रकारचा डाटा असतो आणि त्याचा आपण अभ्यास तिथंही टाइम सिरीज mathematically a time series is defined by functional relations. हिंदी भाषेमध्ये टाइम सिरीज जो आहे ते फंक्शनच्या स्वरूपात आपण डिफाइन केलेला आहे. y is equal to f of t, where y is the value of phenomenon or variable under consideration at time t. काही एक्झाम्पल बघा. The production त्याला आपण yt of a company or a place for different years t. वेगवेगळ्या वर्षाचा एखाद्या देशाचं किंवा एखाद्या ठिकाणचं लोकसंख्या जी आहे मानून ठेवला तर तिथे टाइम सिरीज आहे. इंडस्ट्रियल प्रोडक्शन इन डिफरंट मंथ्स ऑफ इयर, नंबर ऑफ बर्थ्स अँड डेथ्स फॉर डिफरंट मंथ्स ऑफ द इयर, the sales of the departmental store in different months of electricity consumption in different hours of the agricultural production in different years, the temperature of a place on different days of the week, and so on, constitute time series. The population YT of a country in different years of T. The number of births or deaths YT in different months of the year. सर्व जी उदाहरण आहे टाइम सिरीज डाटाची. Thus, if the values of phenomenon are variable at time t1, t2, so on tn, and are y1, y2, yn respectively, then tabular formula टाइमचा समूह t म्हणजे t1, t2, tn खाली त्या टाइमला व्हॅल्यू जे आहेत वायच्या y1, y2, yn अशा पद्धतीने डाटा tabular फॉर्म सुद्धा टाइम सिरीजचा. This constitute the time series. Example बघा. Consider the data of production of company for different years. वेगवेगळ्या इयरसाठी एखाद्या कंपनीतले जे प्रोडक्शन आहे त्याची नोंद जर ठेवला तर त्याला टाइम सिरीज डाटा असं म्हणतात. उदाहरण बघा 91, 92, 93, 94, 95, 96, 97, 98 ही वर्षे आहेत आणि त्याला करस्पॉन्डिंग त्या कंपनीचं प्रोडक्शन जे आहे इन 1000 टन्स 470, 450, 540, 475, 560, 530, 650, 620 आणि हा जर डाटा तुम्ही ग्राफिकवरती प्लॉट केलात एक्स ॲक्सिसवरती इयर्स घेतला 1991 to 1998, वाय ॲक्सिसवरती प्रोडक्शन घेतलं थाउजंड्समध्ये पॉईंट्स रेषाखंडाने जोडला तर अशा पद्धतीचा ग्राफ मिळतो त्याला टाइम सिरीज. If you observe that the figures in the above data, the production increases for some years and then decreases, then we observe ups and downs. काही कालावधीसाठी thus a time series invariably involves two interrelated variables, one of two variable being the time and the other being value y. Time series मध्ये दोन व्हॅल्यू असतात, टाइम आणि दुसरं व्हॅल्यू of the phenomenon at different points of time. The value of t may be years, months, weeks, days, or even hours. Mostly the values of t are equispaced. t म्हणजे तुम्ही वर्ष घेऊ शकता, महिने घेऊ शकता, आठवडे, डे, तास, मिनिटं सुद्धा तुम्ही घेऊ शकता. शक्यतो टीचे व्हॅल्यू जे आहे ते इक्विस्पेस्ड असतात. The graph of time series is known as histogram. ग्राफ होता histogram असं म्हणतात. It is obtained by plotting data on graph paper taking the independent variable t along the x-axis and dependent variable y along the y-axis. The time series values are
influenced by a number of forces. Some of these forces are affecting the values continuously. Some operate after equal interval of time and other are erratic. A statistician may be interested in studying the influence of these forces on a set of observations separately. Therefore, there arises a need of decomposition of components of time series. The process of studying, interpreting, and isolating the effects of these forces is called the analysis of time series. टाइम सिरीज म्हणजे काय ते आपल्याला कळालं. टाइम सिरीजचा जो ग्राफ असतो त्याला हिस्टोग्राम असं म्हणतात आणि टाइम सिरीज डाटाचं जे काही अनालिसिस आहे त्याचा अभ्यास करणं, त्याचं इंटरप्रिटेशन करणं आणि त्याचे इफेक्ट्स जे आहेत ते आयसोलेट करणं, या सगळ्या प्रक्रियेला काय म्हणतात, अनालिसिस ऑफ टाइम सिरीज. अँड द नीड ऑफ टाइम सिरीज analysis. Analysis of time series is necessary because it helps us to understand the past behavior of the time series data. टाइम सिरीज डाटाचं अनालिसिस करणं आवश्यक काय आहे, तर त्याच्यावरून आपल्याला त्या डाटाचं पास्ट बिहेवियर जे आहे आपल्याला लक्षात येईल आणि मग त्याच्यावरून फ्युचर बिहेवियरसाठी आपल्याला प्रिडिक्शन करता येईल. विथ नॉलेज ऑफ द पास्ट बिहेवियर इट वुड बी पॉसिबल विदिन सर्टन लिमिट्स टू प्रिडिक्ट द प्रोबॅबल फ्युचर व्हेरिएशन्स ऑफ सच डाटा. पास्ट डाटाचा अभ्यास केल्यानंतर प्रोबॅबल फ्युचर डाटाबद्दलचं प्रिडिक्शन आपल्याला करता येईल. दस इट हेल्प्स इन प्लॅनिंग फ्युचर ऑपरेशन. या प्रकारे फ्युचर ऑपरेशन्स, फ्युचर काही धोरण ठरवायला होतो. उदाहरणार्थ, फॉर अ बिझनेसमॅन वॉन्ट्स टू एस्टिमेट द प्रोबॅबल डिमांड फॉर हिज प्रॉडक्ट इन द नेक्स्ट इयर सो दॅट अकॉर्डिंगली ही कॅन इन्क्रीज और डिक्रीज हिज प्रोडक्शन इन द नेक्स्ट इयर. टाइम सिरीज अनालिसिस हेल्प्स हिम इन एस्टिमेटिंग द डिमांड फॉर द नेक्स्ट इयर. एखादा बिझनेसमॅन असेल तर त्याला टाइम सिरीज डाटाचा कसा उपयोग होतो, नेक्स्ट इयरला त्याचं जे काही प्रोडक्शन आहे ते इन्क्रीज करायचं का डिक्रीज करायचं याच्यासाठी धोरण बांधायला त्याला उपयोग होऊ शकतो. टाइम सिरीज अनालिसिस इज युज्ड फॉर मेनी ॲप्लिकेशन्स सच ॲज इकॉनॉमिक फोरकास्टिंग, सेल्स फोरकास्टिंग, बजेटरी अनालिसिस, स्टॉक मार्केट अनालिसिस, यील्ड प्रोजेक्शन्स, प्रोसेस अँड क्वालिटी कंट्रोल, सेन्सस अनालिसिस अँड मेनी मोर. टाइम सिरीज डाटाचा उपयोग जो आहे तो अशा विविध क्षेत्रामध्ये विविध गोष्टीसाठी होतो. ओके. त्यानंतर युटिलिटी ऑफ time series. The time series analysis is of great importance not only to businessmen or an economist, but to people working in various disciplines in natural, social and physical science. टाइम सिरीज डाटाचा उपयोग जो आहे तो फक्त बिझनेसमॅन आणि अर्थशास्त्रज्ञांनाच होतो असं नाही, तर विविध क्षेत्रामध्ये नॅचरल, सोशल, फिजिकल सायन्स या ठिकाणी टाइम सिरीज डाटाचा उपयोग होतो हे आपल्याला. Some of its uses are enumerated below. असे काही उपयोग जे आहेत ते खाली सांगत आहोत. It enables us to study the past behavior of phenomenon under consideration, that is to determine the type and nature of variations in the data. The segregation and study of various components of great importance to a businessman in the planning of future operations and in the formulation of and policy. Okay. It helps to compare the actual current performance with the expected ones and analyze the cause of such variation if any. करंट परफॉर्मन्स आणि आपलं जे एक्सपेक्टेशन आहे त्याच्यामध्ये तुलना जी आपण टाइम सिरीज अनालिसिसच्या व्हेरिएशनची कारणं जी आहेत ते आपण शोधू शकतो. इट एनेबल्स अस टू प्रिडिक्ट or estimate, forecast the behavior of phenomenon in future, which is very essential for business. It helps us to compare the changes in the values of different phenomena at different times or places. Okay. तर आतापर्यंत जे पॉइंट्स आपण पाहिले ते समजलेत का नाही पाहण्यासाठी काही प्रश्न. टाइम सिरीज अनालिसिस helps to make predictions, compare two or more series, know behavior of business. Last all of these. Correct prayer last जो आहे D all of these. Time series is a set of data recorded periodically. पहला पर्याय आहे at time or space interval. Number 3 C both A and B. D neither A nor B. Correct उत्तर आहे C both A and B. Time series analysis helps to understand
the behavior of variable in the past, plan future observations, predict the future behavior of the variable. All correct. इसका उत्तर है all the above. Thank you.